ते 9 वाजत आहेत आणि अहमदपूर तालुक्यातील राळगा तांड्यावरती मी आलो आहे। येथील काही हे मतदार आहेत। उमेदवार मतदारांपर्यंत आपापले आश्वासनं घेऊन मतदारांपर्यंत पोहोचत आहेत आणि येथील काही मतदारांकडे मी त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आलो आहे। काय नाव आहे? मारुतचा बर, काय म्हणायला लागलेत उमेदवार या लागलेत गावामध्ये? काय चालू आहे सध्या वातावरण? सध्या तर रामभाऊ नरोटेच वार आहे। दुसरं तर आणखीन कोणी आलं नाही इकडे। बर, खरं आहे का काका? खरं आहे. काय म्हणत रामभाऊ नरवटे येऊन काय म्हणले? काय सांगितलं आम्हाला मतदान द्या म्हणून. विशेष नाही रामभाऊ नरोटे बिगर वन मॅन शो एकच आहे। गरम पंचायत मध्ये आहे, गावातच नाही, तिन्ही खेड्यामध्ये तेच आहे। बाकीचा विषयच नाही, फक्त रामभाऊ नरोटेच चालणार आहे इथं, बाकीचा काही विषय नाही। हा, आता मला काही महिला आणि इथले मुलं सांगत होते गावाला रस्ता नाही, कोण करू शकेल हे रस्ता? रस्ता आतापर्यंत कोणीच करायला नाहीत, इथून पुढे केल्यावर बरंच आहे। कोण करेल असा अंदाज वाटतोय? रामभाऊ या समोर या ना, पुढे या, पुढे या, पुढे या, इकडे जा, इकडे येता येईल येतो एक मिनिट. नरोटे करू शकतं, आमची आशा आहे, हा, हा. त्यांच्यावर आशा आहे म्हणून आमचे काका चुलते सगळे इथे थांबलेले आहेत। आम्ही तुम्हाला बोलवले आहेत, आमची इच्छा आहे, अपेक्षा आहे। बरं, महिला बोलण्यासाठी इच्छुक आहे, आपण त्यांच्याकडे जाऊया। काय अपेक्षा आहेत? रामभाऊ नरवटे तुमच्या गावामध्ये आले होते, काय आश्वासनं दिलेत? रामभाऊ नरोटेच करणार आहे आमची, जे सगळं आता काय करणार आहे ते त्यांना देणार आहोत मत आम्ही। बर, हं. अजून त्यांचं निवडणुकीचं चिन्हही आलं नाही, मग हे तुम्ही एवढा मोठा निर्धार घेतलाय, एवढा विश्वास कशाबद्दल ठेवला? मला सगळं त्यांच्यावर विश्वास आहे, त्यांनाच मतदान देणार आहे आम्ही रामभाऊ नरोटलेला। कोण कोण आले उमेदवार तुमच्या गावामध्ये? आमच्या गावात रामभाऊ नरोटे झालेच आज, आणि सकाळी कालचे पण मी घरी नव्हतो, कोणाला ते माहित नाही। कोणत्या उमेदवाराचं चालू आहे सध्या नाव? रामभाऊ नरोटे। कस काय? कारण सगळ्यावर विश्वास ठेवून बसलेला आहे, काही कोणी केलं नाही ना। पहिले त्यांनी पण आले, 5 वर्षात काही केलं नाही, विकास झाला नाही, काय नाही, म्हणून हे अपेक्षा आता गरीबाकडून ह्यांच्यावरच आहेत। पक्षानं तर तिकीट दिलं नाही रामभाऊला? क्षण दिलं देतीलच की, द्यावं लागेल त्यांना, कसं देणार नाही ते? गरीब असल्यामुळे असं थोडे ना लोटू शकतात, आपल्याला सपोर्टीला आहेच ना आपण सगळे। मला त्या आजीकडे जायचं आहे, त्यांना बोलता करायचं। या साईडला, हा इकडे या आजी, या इकडे, काकू या, तुम्ही सारख्या बाजूला थांबा हो जरा, माझ्या शब्द बोलले। आता काही मुलांच्या शाळा कुठं आहेत गावातल्या, राळगा तांड्यातल्या? बर बर, आहे का चांगल्या पद्धतीचं शिक्षण आहे इथं? सगळ्या सुविधा आहेत? बर, मग हे कोण करू शकणार आहे? आता उमेदवार तर या लागले, आजपर्यंत कोण कोण उमेदवार आले गावात? कोणी आले नाहीत, हा, रामभाऊ नरोटे आलते आज। का हसू काय येते मी बोलताना तुम्हाला? मला हेच समजत नाही। बरं, एकदा हसून तरी घ्या। हा, म्हणजे पहिल्यांदा तुम्ही बोलायला लागलात, तुम्ही उद्या आता प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये दिसणार आहात, कोणी तुम्हाला टीव्ही वरती बघणार आहे, कोणी मोबाईल मध्ये बघणार आहे, आणि आपण गावच्या एक जबाबदार महिला असं समजून आपण अशा वेळी बोललं पाहिजेत। मतदान हे फक्त मतदान एवढा शब्द नाही, ते आपली इज्जत आहे, ते आपला स्वाभिमान आहे, म्हणून आपण निर्भीडपणे बोललं पाहिजे। तुमच्या एका मतामुळं उभा असलेला उमेदवार जिंकू शकतो आणि एकाच मतामुळे हरू सुद्धा शकतो, आणि तुमच्या एका मतामुळे जिल्हा परिषदेचा जिल्हाध्यक्ष ठरवला जातो। मग अशा गोष्टीला जर तुम्ही हसत असाल, समस्या काय आहेत गावातल्या महिलांच्या, समस्या काय आहेत, हे आपल्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत आणि स्थानिक प्रशासनापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करूया। तुमचं नाव मला पूर्ण सांगा। माझं नाव मीराबाई परवीन राठोड। बरं, आता गावामध्ये जे महिला आहेत किंवा मुली आहेत, त्यांच्या काय समस्या आहेत? त्या समस्या नाहीतच काहीच? समस्या आहेत, मग ते सांगता का येत नाही तुम्हाला? शाळेला मुलीला आठवू नाही, ठीक 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 आहे। आमच्या गावाला रोड नाही, पाण्याची सुविधा आता झाल्या,
लेकराला शाळेला गाडी नाही काही नाही. कोण्याच आम्हाला कोण्याच हे नाही, मदत नाही आम्हाला. हा उमेदवार येतात, आश्वासनं देतात, निवडून जातात, परंतु आपली कोणी दखल घेत नाही. पलीकडेच जातात, पोट भरून खाऊन असंच बोलून जातात आणि पलीकडेच जातात. आम्हाला कोण्याच गोष्टीचं काही आम्हाला देत नाही. असंच पाया पुढून येतात, पाया पुढून जातात आणि कोणीच असंच आता येऊ लागलेत, आता जाऊ लागलेत. सकाळपासून 2-4 झालेत, 2 झालेत. मग आता हे 2-4 जणांपैकी कोण सरस वाटलाय? आता आमच्या गावातलं आता काय तुम्ही आता आलेलं आहे ना भाऊ, त्यालाच मतदान देणार आहे आम्ही. कोण आहे उमेदवार? रामभाऊ. नाही रामभाऊ ते उमेदवार नाहीत. रामभाऊ नरोटे. सरस्वती राम नरोटे. बरोबर. हा, मग ह्यांनी तुम्हाला आश्वासनं दिलीत हे तुम्हाला खरं वाटतं? खरं वाटते आम्हाला. आता येताना मी स्वतः बघितला की गावचा रस्ता नाही. आम्हालाही कधीतरी तुमच्या गावाकडे येण्याचा योग येतो. कोण्याच ह्याच रस्ता नाही आम्हाला काहीच नाही इथं सुविधा. त्यांनी आता तुम्हाला आश्वासनं दिले, महिलांसाठी मोठी पतसंस्था काढायची आहे, तुमच्या मुलांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण मिळावं असे त्यांनी आश्वासनं दिलेत. मग ह्या लोकांनी आता तुम्ही आता 9-9:30 वाजता जागे राहून त्यांच्यावर विश्वास ठेवला, त्याचं काय कारण आहे मला हे ऐकायचं. नाही आता त्यांचं बोलण्यावर आम्हाला खूप भरोसा आला, करू शकते म्हणून. तर या होत्या राळगा तांडा येथील महिला, जे उमेदवार येत आहेत, आश्वासनं देत आहेत, आणि त्यापैकी सरस जर कोणी असेल तर तो म्हणजे उमेदवार आहे सरस्वती राम नरवटे. यांच्या कर्तृत्वावर त्यांनी विश्वास आहे असं त्यांच्या प्रतिक्रियेमध्ये व्यक्त केलेलं आहे. ताज्या आणि महत्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आवाज बहुजनांचा न्यूज. शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. आवाज बहुजनांचा.